नमस्कार, एमबी न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। भाजप आणि काँग्रेसचे नेते आपण बघितलेले आहेत। सर्व जे नगर परिषद मध्ये निवडून जातात ते सर्व तिथे ठेकेदारी करण्यासाठीच जातात। आम्ही आम आदमी पक्षातर्फे या रिंगणात उतरलेलो आहे। तर एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचे स्वागत आहे। मी माधुरी थोरात। आम आदमी पार्टीच्या ज्या कार्यकर्ते आहे, आज त्यांच्यासोबत आपण बातचीत करून जाणून घेऊया। नमस्कार मॅडम, एमबी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम तुमचा परिचय। मी सौ नम्रता नितीन गावळी, राहणार चांदूर रेल्वे। मी या नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष या पदासाठी आम आदमी पक्षातर्फे या रिंगणात उतरलेली आहे। सगळ्यात पहिले सांगायचं झालं मॅडम, तुम्ही आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढण्यासाठी समोर आलेले आहे, तर याच्यामध्ये सहकार्य कोणाकोणाचे मिळाले तुम्हाला? घरातून सहकार्य सर्वांचंच आहे, तसेच त्यांच्या मित्र परिवारातील सर्वांचे सहकार्य आहे आणि जनतेचा सुद्धा पाठिंबा आहे। अच्छा, तुमची आम आदमी पार्टी चांदूर रेल्वेमध्ये नगर परिषद निवडणुकीत तिकीट जाहीर झाली असता काय विजन राहील चांदूर रेल्वेसाठी कामासाठी? चांदूर रेल्वेमध्ये आम्ही शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिलांची सुरक्षा यांना प्राधान्य देऊ। तसेच मुलांसाठी क्रीडांगण, गार्डन आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था यांची आम्ही पूर्ण काळजी घेऊ। शिक्षणाच्या याच्यात म्हटलं तर उर्दू शाळेचा जो प्रश्न आहे तो चांदूर रेल्वेमध्ये 11वी 12वी उर्दू शाळा नाही आहेत। महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न करू आणि या शहरात नवीन रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू। शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू। आरोग्याच्या क्षेत्रात आपण आज बघत आहोत, चांदूर रेल्वेची दुर्व्यवस्था झालेली आहे। ग्रामीण रुग्णालयात औषधाचा तुटवडा आहे। तसेच शहरातील नाल्यांची साफसफाई हा प्रश्न मोठा गंभीर आहे, त्याची साफसफाई करणे याला आम्ही प्राधान्य देऊ। आम्हाला बघायला मिळालेलं की तुमचे हस्बंडनी आजपर्यंत खूप सारे आंदोलने केलेत आहे गरिबांना न्याय मिळवून द्यासाठी, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगू इच्छिता? आम आदमी पक्षातर्फे माझ्या मिस्टरांनी जसं सांगितलं आहे तसं पक्षातर्फे त्यांनी खूप चांदूर रेल्वेच्या स्वाभिमानासाठी खूप आंदोलन वगैरे केलेले आहे। त्यास महत्वाचं सांगायचं झालं म्हणजे तसं त्यांना सर्वांना माहीत आहे की यांनी घरकुलच्या योजनेसाठी जे पैसे रखडले होते त्याच्यासाठी तीव्र आंदोलन करून त्यांचे पैसे त्वरित मिळवण्यासाठी खूप तीव्र आंदोलन केलेली आहे। तसेच निराधार योजना, अपंग निराधार योजना, श्रावणबाळ योजना, तसेच या योजनेसाठी त्यांनी किती दिवसाचे त्यांचे मानधन काढले होते, त्यासाठी यांनी खूप तीव्र आंदोलन करून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच रेल रोको साठी यांनी तीव्र आंदोलन केले, त्या या संदर्भात त्यांनी घराची सुद्धा पर्वा न करता खूप महत्वाची भूमिका घेत रेल्वेला स्टॉपेज मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे शिक्षण आहे, तर आज बघितलेलं आपण की आजची जी स्त्री होती आधीची, ती चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती। आज तुम्ही निवडणुकीमध्ये जोशाने समोर येऊन राहिल्या, तर याच्या मागचं काय कारण आहे की तुम्ही समोर आलेले? स्त्रियांनी कसं सगळ्या क्षेत्रात सहभाग घेतला पाहिजे असं मला वाटते। पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चढलंच पाहिजे। सगळ्या क्षेत्रात आपण काम करतो, पण आपण का नाही निघायचं? मग संधी आल्याच आपण का नाही करायचं, मला असं वाटतं। अच्छा, आणि त्याच्यानंतर मॅडम आपल्याला बघायला मिळून राहिलं एकीकडे काँग्रेस आहे, भाजप आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आम आदमी पार्टीकडून आहे, तर काय भूमिका राहील आम आदमीची? भाजप आणि काँग्रेसचे नेते आपण बघितलेले आहेत। सर्व जे नगर परिषद मध्ये निवडून जातात ते सर्व तिथे ठेकेदारी करण्यासाठीच जातात। आम्ही आम आदमी पक्षातर्फे या रिंगणात उतरलेलो आहे, तर आमची सर्वात महत्वाची भूमिका ही राहील की आम्ही चांदूर रेल्वे शहराला स्वच्छ, सुंदर आणि दिल्लीच्या धर्तीवर सुंदर स्वच्छ मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करू। 3 दिवसापूर्वी इथे मेळावा झालेला, त्या मेळाव्यामध्ये दिल्लीवरून माजी मंत्री आलेल्या होत्या, राखी निर्लाजी, तर त्यामागचा उद्देश काय होता मॅडम? आम आदमी पक्षाच्या कार्याचा आढावा घेतच दिल्लीचे मंत्री चांदूर रेल्वे शहरात आले। त्यांनी भर सभेत माझी उमेदवारी जाहीर केली, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। ह्या राजकारणामध्ये घरातलं कोणी होतं का? तुम्हाला कशी काय आवड निर्माण झालेली? नाही, तसे
होतं असं म्हणून नाही, यांचा सहभाग तर सगळं चांदूर रेल्वेलाच माहित आहे की हे किती मनापासून आणि आवडीने चांदूर रेल्वेच्या शहराच्या विकासासाठी नेहमीच लढत असतात. तर त्यांना नेहमी पाहत पाहत माझ्याही मनात कुठेतरी अशी इच्छा निर्माण झाली की आपण हे थोडंसं सहकार्य केलं पाहिजे. तर त्या योगायोगाने आज आणायची संधीच मला मिळाली आहे, तर मी नक्की त्याचं सोनं करेन. अच्छा. आणि मॅडम, आज जे तुम्हीसाठी निवडणूक मध्ये आलेले आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्यांचा पण सपोर्ट असेल, तर त्यासाठी तुम्ही काय काय करतात? नाही, सपोर्ट म्हणजे काही करत असं नाही. आमचं जसं कसं आहे, आपला जो स्वभाव आहे मुळातच सगळ्यांना घेऊन सोबत चालणे, सर्वांचा विकास हेच आपलं ध्येय आहे. त्यामुळे आपोआपच काही लोक असे असतात की त्याच्याशी जोडले जातात, ते आपल्या नेचरमुळे. हा. आणि मॅडम, तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले महिलांसाठी काय करायचं ठरवलेलं? महिलांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पहिलीच प्राथमिकता महिलांची सुरक्षितता राहील, नंतर चांदूर रेल्वेचा विकास. आतापर्यंत मॅडम जे काही निवडून लोक येतात 5 वर्षासाठी, तर ते निवडून यायच्या आधी आश्वासनं देतात की आम्ही हे काम करू, ते काम करू. ते कितपत वाटतं तुम्हाला योग्य, की खरंच करतात का निवडून आल्यानंतर? मला त्यांचं काही माहिती नाही आहे, पण मी माझ्या पक्षातर्फे एवढी गॅरंटी देऊ शकते. चांदूर रेल्वे सर्व चांदूर रेल्वे शहरांनी आमच्या पक्षाचं काम बघितलेलं आहे की आम्ही सत्तेत नसताना सुद्धा चांदूर रेल्वेच्या विकासासाठी आणि स्वाभिमानासाठी आमचा पक्ष किती प्रामाणिकपणे लढत आहे हे सर्वांना माहिती आहे. आणि याची जर दखल कुठेतरी घेत असेल तर मला असं वाटतं की आम्ही लोकांना त्यांच्या मनात कुठेतरी आमची जागा आहे हे आम्ही विश्वासाने सांगू शकतो. आम आदमी पार्टीमधून निवडणूक लढून राहिल्या, तर यासाठी कुठल्या पक्षासोबत तुम्ही युती केली आहेत का? निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षातर्फे झाडू या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. तसेच आमच्यासोबत या निवडणुकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वर्गीय डॉक्टर पांडुरंगजी ढोले विचार मंच, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष हे सुद्धा आमच्या सोबत या रिंगणात उतरणार आहेत. तुम्ही चांदूर रेल्वे वासियांना काय आव्हान देऊ इच्छिता? आजपर्यंत आपण बघितलं आहे की भाजप काँग्रेस यांना अनेक वेळा संधी मिळाली, पण ते पाहिजे तसा चांदूर रेल्वेचा विकास करू शकले नाही आहे. त्यामुळे आजपर्यंत चांदूर रेल्वे शहराचा जो पाहिजे तो विकास होऊ शकलेला नाही आहे. त्याचप्रमाणे आज या निवडणुकीत आम आदमी पार्टी पहिल्यांदाच रिंगणात उतरत आहे. तर त्यामुळे आम आदमी पार्टीला सर्वांनी यावेळेस एक संधी द्यावी. ज्याप्रमाणे केजरीवाल साहेबांनी दिल्ली शहरासाठी शिक्षण, आरोग्य याचा रोल मॉडेल देशाला दिला, त्याच आधारावर चांदूर रेल्वे शहरात विकास आम्ही करून दाखवू. याकरिता आम आदमी पक्षाला एक संधी नक्की मिळावी यासाठी मी आपण सर्वांना आवाहन करते. अशाच विविध प्रकारच्या निवडणुकीच्या संदर्भात बातमी बघण्यासाठी तुम्ही MB न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.